विचार करा, एका मंदिरात गणपती स्त्री रूपात आहे, समोर बसलेला नंदी तिरपा झालाय आणि देवाला दाखवलेला प्रसाद डोळ्या देखत गायब होतो. तुम्हाला वाटेल ही कुठली तरी काल्पनिक कथा आहे, पण नाही, हे सगळं आजही घडतं पुण्याजवळच्या भुलेश्वर मंदिरात. चला, आज आपण महाराष्ट्राच्या काळजात एका उंच डोंगरावर वसलेल्या या अद्भुत मंदिराच्या भिंतीआड दडलेला इतिहास, त्याची अविश्वसनीय वास्तुकला आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली रहस्य जाणून घेऊया. कारण हा फक्त प्रवास नाही, तर काळाच्या पडद्याआड लपलेल्या एका सुवर्ण युगाचा शोध आहे. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटरवर पुणे सोलापूर हायवेवर 700 फूट उंच टेकडीवर हे भुलेश्वर मंदिर अभिमानानं उभा आहे. आणि याच्या कोरीव कामाची जादू इतकी भन्नाट आहे की लोक याला पुण्याचं वेरूळ म्हणतात. भारतीय पुरातत्व खात्यानं याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित केलंय. आणि गंमत म्हणजे दुरून पाहिलं तर हा एखादा किल्ला वाटतो, पण जवळ गेल्यावर एक अद्भुत कलाकृती तुमच्या समोर उलगडत जाते. या मंदिराची गोष्ट सुरू होते थेट 13व्या शतकात, देवगिरीच्या यादवांच्या काळात. साधारण 1230च्या आसपास हे मंदिर बांधलं गेलं असावं. काहींच्या मते इथे आधी एक किल्ला होता आणि काही जण म्हणतात हे पांडवांनी अज्ञातवासात बांधलं. पुढे अनेक हल्ले झाले, मूर्ती तोडल्या गेल्या, पण हे मंदिर प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलं. 18व्या शतकात मराठ्यांनी याचा जीर्णोद्धार केला. ब्रह्मेंद्र स्वामींनी मोठा खर्च करून याला नवजीवन दिलं आणि चिमाजी अप्पांनी विजय मिळवल्यानंतर इथे सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्याची नोंद आहे. असंही सांगितलं जातं की राजमाता जिजाऊ बाल शिवबांना घेऊन इथे दर्शनासाठी यायच्या. त्यामुळे ही जागा फक्त मंदिर नाही, तर भावना आणि अभिमान आहे. पण थांबा, भुलेश्वरचं सगळ्यात मोठं रहस्य अजून बाकी आहे आणि ते ऐकल्यावर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. भुलेश्वर मंदिराची वास्तुकला म्हणजे दगडात कोरलेलं एक जिवंत महाकाव्य आहे. हेमाडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर म्हणजे एक अशी लॉकिंग सिस्टीम जिथे चुना किंवा माती न वापरता दगड एकमेकात बसवले जातात. बाहेरून पाहिलं तर इस्लामिक किंवा जैन शैलीचा प्रभाव दिसतो, पण आत गेल्यावर शिल्पकलेचा असा खजिना दिसतो की तुम्ही थक्क व्हाल. भिंती, खांब, छत, जिथे नजर जाईल तिथे कोरीव काम, खालच्या बाजूला हत्तींच्या रांगा आणि वर रामायण महाभारतातील प्रसंग जिवंत केलेले. द्रौपदी स्वयंवर, भीष्माचार्य, प्रत्येक शिल्प एक कथा सांगतं. पण हे सगळं इथेच संपत नाही. या मंदिराची खरी ओळख आहे 2 गोष्टीमुळे. पहिली, स्त्री रूपातला गणेश. वैनायकी नावानं ओळखली जाणारी ही मूर्ती भारतात फारच दुर्मिळ आहे. भुलेश्वर नावामागेही एक सुंदर दंतकथा सांगितली जाते. असं म्हणतात एकदा भगवान शंकर रागारागाने इथे येऊन तपश्चर्येला बसले. त्यांना शांत करण्यासाठी देवी देवतांनी वेगवेगळे प्रयत्न केले. काही कथांनुसार गणपती आणि इतर देवतांनी स्त्री रूप धारण करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्या रूपाने महादेवांचा राग शांत झाला. जणू महादेव त्या मायेत भुलले गेले आणि म्हणून या जागेला नाव पडलं भुलेश्वर. कदाचित म्हणूनच इथे आजही आपल्याला स्त्री रूपातला गणेश पाहायला मिळतो, जो या कथेची आठवण करून देतो. आणि दुसरी, मंदिरातील ओवऱ्यांमध्ये असलेल्या छोट्या देवड्या. काही मूर्ती आहेत तर काही रिकाम्या. जणू इतिहास स्वतः काही सांगायचा प्रयत्न करतोय. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. इथलं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे प्रसाद.
दररोज सकाळी शिवलिंगाखाली ठेवलेला नैवेद्य संध्याकाळपर्यंत निम्मा कमी झालेला दिसतो आणि हे अनेकांनी स्वतः अनुभवलंय. काही जण म्हणतात खाली एक गुप्त नदी वाहते, तर काहींच्या मते एखादा साप येऊन तो प्रसाद खातो. पण आजवर कुणीही हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तो प्रसाद कधीच पूर्ण गायब होत नाही, नेहमी फक्त निम्माच कमी होतो. मग खरंच काय होतं इथे? चमत्कार, निसर्ग की अजून काही वेगळंच? हे रहस्य आजही तसंच जिवंत आहे. प्रत्येक शिवमंदिरात नंदी शिवाकडे पाहतो, पण इथला नंदी तिरपाय. असं सांगितलं जातं की आक्रमकांना थांबवताना तो रौद्र झाला आणि त्या गडबडीत तिरपा बसला. जणू आजही तो इथे उभा आहे, प्रत्येक आक्रमणाला थांबवायला तयार. मराठ्यांच्या इतिहासातही या मंदिराचं मोठं स्थान आहे. चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली घंटा आणि मंदिराची तटबंदी पाहिली की शिवकालीन बांधणीची आठवण होते. जिजाऊ आणि शिवबांचा इथला संबंध या जागेला आणखी पवित्र बनवतो. जर तुम्हाला इथं यायचं असेल तर पुण्याहून सोलापूर हायवेने यवतच्या आधी उजवीकडे वळा आणि घाट रस्त्यानं थेट पायथ्याशी पोहोचा. तिथून फक्त 20 सोप्या पायऱ्या आणि वर पोहोचल्यावर दिसणारा नजारा अप्रतिम. मंदिरात एक नैसर्गिक थंडावा आहे. गर्भगृहात पितळी मुखवटा असलेलं शिवलिंग आणि सभोवती शांतता. एक वेगळीच ऊर्जा जाणवते. भुलेश्वर मंदिर म्हणजे फक्त एक मंदिर नाही, तो एक अनुभव आहे इतिहासाचा, श्रद्धेचा आणि आपल्या संस्कृतीच्या भव्यतेचा. प्रसाद गायब होणं, चमत्कार की विज्ञान? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अजून असे भन्नाट पुणे पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा आपल्या आवर पुणे सिटी चॅनलला.